UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला। नागपुरात उद्या दुपारी 4 वाजता मंत्र्यांचा शपथविधी। हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार। फडणवीसांनी महायुतीच्या मंत्र्यांची यादी दिल्लीला पाठवली। मंत्र्यांच्या यादीवर आज दुपारपर्यंत शिक्कामोर्तब होणार, सूत्रांची माहिती। मलाईदार खाद्यांसाठी महिनाभर विस्तार नाही, अधिवेशनाच्या काळात एखादा स्फोट होऊ शकतो, संजय राऊतांचा दावा। केसरकर आणि तानाजी सावंतांची मंत्रिपद मिळवण्यासाठी धडपड सुरू, दोघांनाही मंत्रिमंडळात स्थान नाही। काल 5 तास थांबूनही दोघांचीही शिंदेंसोबत भेट नाही, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांकडे गृह आणि अर्थ खातं असणार, तर शिंदेंना नगरविकास महसूल खातं आणि अजित पवारांना गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम खातं मिळणार, सूत्रांची माहिती। काही नेत्यांना मंत्रिमंडळाऐवजी पक्ष संघटनेची जबाबदारी मिळणार। गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, संजय राठोडांसह तानाजी सावंत, केसरकरांना पक्ष संघटनेची जबाबदारी जाणार, सूत्रांची माहिती। उद्याच्या शपथविधीसाठी भावी मंत्र्यांना फडणवीस आज स्वतः फोन करणार। 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांच्या स्वागतासाठी नागपुरात जय्यत तयारी। चौकात मोठे होर्डिंग्स, भगवे झेंडे आणि भगव्या रंगाचे प्रवेशद्वार। राजा उत्सवात मग्न आणि रस्त्यावर खून पडतायत, तिघेच एकमेकांच्या फायली समोर आणतील, संजय राऊतांची टीका। महाविकास आघाडीनं सत्ता आल्यावर कुणाला जेलमध्ये टाकायचं हे देखील ठरवलं होतं, पण मतदार सुज्ञ असल्यानं महाविकास आघाडीचा पराभव, रावसाहेब दानवेंचा आरोप। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा, 2017-18 मधील कर्जमाफीचं अनुदान द्या, लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, अंबादास दानवेंची मागणी। अजित पवार गटाच्या केस तालुका अध्यक्ष पदावरून विष्णू चाटेंची हकालपट्टी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेंमार्फत खंडणी मागितल्याचा आरोप। मस्साजोग हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी ऐवजी एसआयटी कडून करावा, आमदार सुरेश धस यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी। हिंगोलीतील बाळापूर ग्रामीण रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर, शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना जमिनीवर झोपवल्याची घटना। किरीट सोमय्या 4 वाजता तर आदित्य ठाकरे 5 वाजता दादरमधील हनुमान मंदिराला भेट देणार। 80 वर्ष जुन्या हनुमान मंदिराला पाडण्यासाठी रेल्वेची नोटीस आल्यानंतर ठाकरे गट आक्रमक। संसदेत 4 दिवस संविधानावर विशेष चर्चा, संविधानावरील चर्चेला पंतप्रधान मोदी आज लोकसभेत उत्तर देणार। राज्यसभेच्या खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी। अमरावतीत 3 दिवसांपासून एनआयएची टीम तळ ठोकून, छायानगरमधील 23 वर्षीय तरुणाची आज पुन्हा चौकशी होणार। तरुणाचा पाकिस्तानातील संघटनांशी संबंध असल्याचा संशय। आज आणि उद्या मुंबईत 15% पाणी कपात, दुरुस्तीच्या कामामुळे पाणी कपातीचा निर्णय। ठाणे आणि भिवंडीतही 15% पाणी कपात होणार। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।